हभप शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल। अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम अब लेने आ जा, हौसला हार न जाऊं। वाह शाम आ जा, तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा जल्दी आओ ना। तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा जल्दी आओ ना। हारे के सहारे बाबा, हारे के सहारे, हारे के सहारे मेरी हारा जाओ ना। तीन बाण के धारे तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा जल्दी आओ ना। तीन बाण के धारे तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा जल्दी आओ ना। तूफानों ने घेर लिया मुझे नजर ना कौन मिला जो मेरी बाह पकड़ ले जावे। तूफानों ने घेर लिया मुझे नजर ना आए, तुम बिन कौन मिला जो मेरी बाह पकड़ ले जावे। भटक रहा हो मैं बाबा, भटक रहा हो मैं बाबा, पार लगाओ ना। तीन बाण के धारे तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा जल्दी आओ ना। किस जात बताऊं मैं, क्या क्या जख्म दिए जग ने किस घात बताऊं मैं। किसको रिश्ते गिनवाऊं किस जात दिखाऊं मैं, क्या क्या जख्म दिए जग ने किस घात दिखाऊं मैं। कहताई ना आंखों से बाबा, कहताई ना आंखों से बाबा, तीर दबाओ ना। तीन बाण के धारे तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा जल्दी आओ ना। हारे के सहारे बाबा, हारे के सहारे, हारे के सहारे में हारा जाओ ना। तीन बाण के धारे तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा जल्दी आओ ना। अब तीन बाण के धारे तीनों बाण चलाओ ना। धन्यवाद राघव महाराज। तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना। अंधेरो भगवान परमात्म्याला वाट विचारा, तो मार्ग दाखवेल तुम्हाला. संतांना वाट विचारा, ते मार्ग दाखवतील तुम्हाला. तुकोबाराय विचारतायत हनुमंतरायाला, त्या भक्तीचा मार्ग तुम्ही आम्हाला सांगा. पण असं सांगत नसतं कुणी सांगा म्हणल्यानं.
कधी सांगतं सज्जन हो, त्याच्यासाठी आपल्याला जर काही अनमोल गोष्ट जर एखाद्याकडून प्राप्त करून घ्यायची असेल तर पहिलं त्याच्या समोर आपल्याला शरण जावं लागते, सरेंडर करावं लागते. तुकोबाराय हनुमंतरायाच्या पायावर डोकं टेकवतात आणि हनुमंतरायाला म्हणतात, देवा हनुमंतराया मी तुम्हाला शरण आलोय, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो, तुम्हाला शरण आलो. आता बघा एक महत्वाचा, आतापर्यंतचं कीर्तन नाही ध्यानात राहू द्या, हा महत्वाचा गाभा ध्यानात ठेवा. या अभंग जवळजवळ बहुतेकांना पाठ आहे, काहीच्या तोंड पाठ आहे, काहीच्या कान पाठ आहे. शरण शरण हनुमंता सरळ आपण जर म्हणायला गेलो तर सरळ माणसं म्हणतात शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, असं पटापटा माणसं म्हणून जातात. पण पहिला जो अभंग आहे, हा अभंगाचं पहिलं जे चरण आहे त्याच्यामध्ये 2 वेळा शरण शरण शब्द आलाय. जरा लक्ष देऊन ऐका. शास्त्र असं सांगते एकच शब्द दोनदा एकाच ओळीमध्ये येणं, एकाच वाक्यात येणं, याला द्विरुक्ती नावाचा दोष सांगितलाय. पण तरी बी हा 2दा शरण शरण शब्द वापरलाय तुकोबारायांनी. असं बी म्हणू शकले असते शरणजी, आपले गायक महाराज माणसं म्हणतात ना आता शरण शरणजी, है का नाही, असं एकदा बी जमलं असतं ना शरणजी हनुमंता तुम्हालो. जे तालाचं मीटर आहे त्याच्यात बसलं पाहिजे फक्त, है ना, त्या मीटर मध्ये बसलं पाहिजे फक्त, जमलं असतं असं. पण 2दा शरण शब्द का वापरला ऐका. हे पहिलं चरण आहे, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो, पोला पुढं रामदूता. 2दा शरण शरण शब्द आहे. आता हा 2दा जो शरण शब्द आहे 2दाच वापरलाय फक्त. तसं वापरायचं म्हणल्यावर 8 वेळा वापरावा लागला असता महेंद्र महाराज. पण तुकोबारायांनी 2दाच वापरला आणि 2दा वापरला. पण तुकोबाराय म्हणले मी 2दा वापरलाय, तुम्ही 8 वेळा वापरा. शरण शरण हनुमंता 2दा शरण शरण का. अभंगात 4 चरण आहेत. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो, बोला काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या, शूर आणि धीर स्वामी काजे तू नाही पै सादर, आणि तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमरा. 4 चरण आहेत आणि शरण किती आहेत 2. पहिलं चरण 2 शरण, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. पहिल्या चरणासाठी 2 शरण आहेत. कोणते कोणते कशामुळे आहेत. पहिलं चरण 2 शरण. पहिलं शरण कशामुळं, तुम्ही शरण शरण हनुमंता, तुम्ही हनुमंत आहात म्हणून तुम्हाला शरण. पहिलं शरण. हनुमंत म्हणजे काय, ज्यांनी मानाचं हनन केलेलं आहे ते हनुमंत. तुम्ही मानाचं हनन केलेलं आहे, अन्यथा मानाचं हनन करणं एवढं सोपं नाही. उंची गाठल्यावर माणसाला जास्त अहंकार येत असतो, पण तुम्ही मात्र त्या मानाचं हनन केलंय, हनुमंत आहे, तुम्ही हनुमान आहेत म्हणून पहिलं शरण. आणि शरण शरण हनुमंता तुम्हा आलो, रामाचे तुम्ही दूत आहात म्हणून दुसरं शरण. पहिलं हनुमंत आहेत म्हणून पहिलं शरण, रामाचे दूत आहेत म्हणून तुम्ही दुसरं शरण. भक्तीची वाट तुम्हाला माहिती आहे म्हणून पहिलं शरण, आणि ती वाट तुम्ही आम्हाला दाखवावी म्हणून दुसरं शरण. तुम्ही शूर आहात म्हणून तुम्हाला पहिलं शरण, आणि तुम्ही धीर, तुमच्याकडे धैर्य आहे म्हणून तुम्हाला दुसरं शरण. तुम्ही रुद्र आहात म्हणून पहिलं शरण, आणि अंजनीचे कुमार तुम्ही आहात म्हणून दुसरं शरण. पहिलं चरण 2 शरण, दुसरं चरण 2 शरण, तिसरं चरण 2 शरण, चौथं चरण 2 शरण. लागला का मेळ? लागला ना. दोन्ही शरण 2च शरण आहेत, पण 4ही चरणाला लावले. कशामुळे लावले ते बी तुम्हाला सांगितलं. विठ्ठला 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 या सगळ्या प्रकारच्या उपमा हनुमंतरायाला तुकोबारायांनी दिल्या. कशासाठी? फक्त भक्तीची वाट कळावी म्हणून. आणि ती भक्ती एकदा जीवनामध्ये आली ना सज्जनो, मी तुम्हाला सुरुवातीला कीर्तनाच्या बोलून गेलो, आपल्याजवळ ऐश्वर्य धन संपत्ती काही बी जरी असलं ना तरी परमार्थ जर जीवनात नसाल ना तर त्याला काही अर्थ नाही. राजा रावणाकडे सामान्य संपत्ती नव्हती. 7 कोटी चौकटी, घराच्या चौकटी 7 कोटी होत्या राजा रावणाच्या सोन्याच्या. घर सुद्धा 7 कोटी घर सोन्याचे होते.
कोटी घरे जे ते काशानी तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी, पण तो सुद्धा माणूस इतका तमोगुणी माणूस होता सज्जन हो, पण तरी सुद्धा तो बी भजन करीत होता, महादेवाचा निश्चिम भक्त होता. आणि म्हणून सज्जन हो, तो राजा रावण 10 मुंडक्यापैकी 1 मुंडकं महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचा. महादेव प्रगट व्हायची त्याची भक्ती पाहून, आता डमरू घ्यायचे आणि महादेवानं नृत्य करायचं, नाचायचं महादेवानं सज्जन हो. त्या भोलेनाथाची कृपा आपल्यावर व्हावी, हनुमंतरायाची कृपा आपल्यावर झाली पाहिजे, याच्यासाठी भक्ती महत्वाची आहे. महादेवानं डमरू वाजवायचा, नृत्य करायचं, त्याला तांडव नृत्य शब्द आहे सज्जन हो. कसं नाचत होते महादेव ऐकायचे का तुम्हाला? एकदा सगळ्यांनी हात वर करा, एकदा आपण हे तांडव घेऊ आणि तांडव झालं की मांडव मोकळा करू. सगळ्यांनी हात सरळ करा, आवाज वाढव जरा यांचा, पकवाजाचा आमचा जरा लास्ट मोमेंट आहे, मस्त गोड दिली साऊंड सिस्टीम. मंदिर तेरे ऊंचा तेरा धाम हो, कैलाश वाले बाबा, हे भीमाशंकर बाबा, हे वैद्यनाथ बाबा, हे नागनाथ बाबा, हम करते हैं तुझे प्रणाम. शैलशृंग सम विशाल जटाजूट चंद्रभाल, शैलशृंग सम विशाल जटाजूट चंद्रभाल, गंग तरंगमान कुवल वीण बाजे, गौतम पर लाल लाल चंद्र की कोर भाल, गंग की तरंग माल भ्रुकुटी पर साजे, कुंडन की कंठमाल, कुंडन की कंठमाल, विशाल पलक जाल, रुपविमाल हर दयाल राजे, डम 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 डमरुआज नाग वेद सर्व साज, शंकर महाराज आज तांडवनाथ, भोले महाराज आज तांडवनाथ. तरक जा शंखनाद सुनिवाद विविधवाद भेरी, तात 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 फलक तात तत्क तात भरगत लड़गत लखात मंद मंद भेरी, अमरी गण तुमन जा, अमरी गण तुमन जाल, भरकत हरकत कुशाल, मुनि जन मानस विशाल, अमित मोद जाचे, डम 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 डमरुआज नाग वेद सर्व साज, शंकर महाराज आज तांडवनाथ, हे भोले महाराज आज तांडवनाथ. विश्वकमर बाधे ससद ससद धगद धगद धमम पमम सगम पगम, विनाधर नारद अनुसारद आराजे, सारनार चित्त सर्व किन्नराप सर्व कर्म धर्मार्थ कामवो परमोक्ष जाचे, डम 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 डमरुआज नाग वेद सर्व साज, शंकर महाराज आज तांडवनाथ, भोले महाराज आज तांडवनाथ.
कांतकांतकांतमंतकांतकं भजे जयद्वदभ्रमिभ्रम जयद्वदभ्रमिभ्रम भ्रमभुजङ्गमस्वसद्विनिर्गमक्रमस्मरत्करालभागव्यवा धिमिध्वनन् धिमिध्वनन् मृदङ्गतुङ्गमङ्गलं ध्वनिक्रमप्रवर्ति प्रचण्डताण्डव शिव हरे बुधो पूजावसान समये दशवक्त्रगीतम् यशम्भु पूजन परं पठति प्रदोषे तस्य स्थिरार्थ गजेन्द्रयुक्ता लक्ष्मीं सदैव सुमुखीं प्रददाति शम्भुः। ॐ नमः शिवाय हरि ओं नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय हरि ओं काळी 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 ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः हात 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 हरे हरे महादेव जे जोरानं गर्जना करणार नाही त्याला त्याच्या शेजाऱ्याची शपथ हात हात सरळ हरे हरे महादेव हरे हरे महादेव हो मेरा भोला है भंडारी मेरा भोला है भंडारी कर नंदी की सवारी शंभुनाथ रे शंकरनाथ रे हाँ चालो 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 हाँ टाळी वाजवा सगळं ओम नमः शिवाय शंभू ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शंभो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शंभू ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शंभो चालो 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 क्या बात है? गोरा भाग रगड़ के बोली तेरे साथ है भूत की टोली शंभुनाथ रे शंकरनाथ रे ओम नमः शिवाय शंभू ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय काळे 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 हाँ। सर से तेरे बहती गंगा काम मेरा हो जाता चंगा नाम तेरा जप लेता ता ता महादेवा महादेवा तेरा डमरू डम 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 बजता जाए रे हो ओम नमः शिवाय शंभो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शंभो ओम नमः शिवाय डमरू बजाया भोलेनाथ ने सारा कैलाश पर्वत मगन हो गया पर्वत मगन हो गया सारा कैलाश 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 पर्वत मगन हो गया ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने सारा कैलाश पर्वत मगन हो गया बजाया
बाहरी काल मगन हो गया डमरू बजाया भोलेनाथ ने सारा कैलाश मगन हो गया रे बजाया भोलेनाथ कैलाश पर्वत मगन हो गया ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हे ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय महेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय सुताय दिगंबराय विश्वेश्वराय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय कर्पूर गौरम करुणावतारम संसारधारम कुलेन्द्रहारम सदैव संतोषिते भवं भवानी सर्वत्रामि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः पार्वती पते हर हर ज्ञानेश्वर माऊली रामराम माऊली रामराम माऊली विठ्ठल जय जय हे विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय राज महाराज महाराज नाही विचारला रामने ज्ञानेश्वरा राजा पायो तुकाराम तुकाराम पंढरी कंधार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम बसा टाळकरी मंडळी बसा 2 मिनिटं फक्त